दर्यापूर तालुक्यातील येवदा येथे तरुण युवक याचा येवदा पोलीस स्टेशनमध्ये पोलवर चढून जिवंत विद्युत वाहिनीचा स्पर्श झाल्यामुळे तरुण युवकाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. मृतक युवकाचे नाव मनोज धामणकर, वय 30 वर्ष असे आहे. हा युवक येवदा गावातील परिसरात मनमिळाऊ आणि हसतमुख स्वभावाचा होता. प्रत्येक नागरिकांच्या घरी जाऊन वीज विद्युतचे काम करीत होता. परंतु एवढ्या वर्षात असे कधीच झाले नाही. येवदा पोलीस स्टेशनमध्ये काम करीत असता या युवकावर काळाने झडप घातली. यामध्ये मनोज धामणकर या युवकाचा मृत्यू झाला. दरम्यान सायंकाळी मुसळधार पाऊस सुरू असताना येवदा पोलीस स्टेशनच्या काही कर्मचाऱ्यांनी मनोज धामणकर या युवकाला फोन करून बोलाविले असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती. परंतु एवढे पोलीस कर्मचारी शासकीय जबाबदार असून यांना यांच्या जबाबदारीचे भान नव्हते का, असा प्रश्न येवदा नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे. परंतु येवदा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी यांच्या गरजेसाठी खासगी इलेक्ट्रिक काम करणारा व्यक्ती बोलून आपले काम करून घेतले व त्या तरुण युवकाचा मृत्यू झाला. याला जबाबदार कोण, अशी चर्चा येवदा येथील नागरिकांमध्ये होत आहे. तरी या प्रकरणाची चौकशी दर्यापूर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्फत करण्यात यावी, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. या युवकाच्या मागे आई वडील नसून आजी आजोबा, पत्नी व 2 लहान मुलं असा आप्त परिवार आहे. तरी शासनाकडून या युवकाच्या परिवाराला आर्थिक मदत मिळावी, अशी येथील नागरिकांची मागणी आहे. रामेश्वर माकोडे, विदर्भ न्यूज, येवदा.